कॉलेजमध्ये डान्स करता करता मुलीने असं शर्टच काढून फेकला. सर्व पाहतच राहिले. असं व्हिडिओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल. शिक्षकांनी डोक्याला हात लावला. नेमकं घडलं तरी काय? हा प्रश्नच आता देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे. कॉलेजचा वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम, प्रचंड प्रकाश झोत, रंगीबेरंगी स्टेज, समोर विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी, शेजारी पालक, शिक्षक आणि ज्युनियर्सचा जल्लोष. कॅमेरे, मोबाईल्स, सेल्फी स्टिक्स, सगळीकडे फक्त उत्साह आणि गदारोळ. सुरुवातीला सर्व काही नेहमीसारखंच चाललं होतं. नृत्य, नाटक, गाणी, फॅशन शो. आणि मग आला त्या संध्याकाळी सर्वाधिक अपेक्षित कार्यक्रम, सोलो डान्स परफॉर्मन्स. एंट्री नंबर 7. प्रेक्षक टाळ्या वाजवू लागले, पडदा बाजूला झाला आणि ती मुलगी स्टेजवर आली. साधीशी, कॉन्फिडंट दिसणारी. समोर शेकडो लोक, पण तिच्या चेहऱ्यावर अजिबात भीती नव्हती. जणू तिने आधीच ठरवलं होतं, आज मी काहीतरी वेगळं करणार. तिचा डान्स सुरू झाला. एकदम नेटक्या स्टेप्स, तालावर अचूक नियंत्रण. पहिल्या काही सेकंदात लोक कौतुकाने पाहू लागले. मोबाईलचे फ्लॅश चालू. प्रेक्षकांची नजर स्टेजवर खिळून राहिली. पण मग गाण्याचा बीट अचानक बदलला. लाईट्स डिम झाले, आवाज वाढला, माहोल बदलला. ती मुलगी डान्सच्या जोरात इतकी रमली होती की कोणालाच पुढे काय होणार याची जाणीव नव्हती. आणि अचानक तिने एक हात वर केला, आणखी एक बीटवर जोरात फिरले आणि सर्वांच्या डोळ्यासमोर तिने शरीरावरचा शर्ट काढून फेकला. एक क्षण जणू संपूर्ण हॉल थिजून गेला. माणसे जागच्या जागी थांबली. लोकांच्या हातातले मोबाईल थोड्याच क्षणासाठी खाली आले. काहींचा श्वास अडकला, काहींच्या चेहऱ्यावर अविश्वास. काही विद्यार्थी हसले, काही चकित झाले. शेजारी बसलेल्या पालकांनी एकमेकांकडे पाहत कपाळावर हात ठेवला. आणि सर्वात मोठा धक्का, शिक्षकांनी डोक्याला हात लावला. त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नच प्रश्न. हे काय चाललंय? अशा कार्यक्रमात असा परफॉर्मन्स? मगर सगळ्यांना हादरवणारी गोष्ट ही नव्हती. हैराण करणारी गोष्ट होती पुढची. शर्ट फेकून दिल्यानंतर ती एक क्षणही थांबली नाही. जणू हे तिच्या परफॉर्मन्सचा भागच होता. ताल जसाच्या तसा, स्टेप्स जशाच्या तशा. तिच्या चेहऱ्यावर भीती नाही, लाज नाही, फक्त एकच गोष्ट, आत्मविश्वास. प्रेक्षक हळूहळू सावरले. काहींनी पुन्हा मोबाईल उचलले, काहींनी व्हिडिओ लाईव्ह सुरू केला. काहींच्या चेहऱ्यावर चीड, काहींच्या चेहऱ्यावर आश्चर्य, काहींच्या चेहऱ्यावर नुसती मजा. तिचा परफॉर्मन्स तसाच चालू राहिला. अत्यंत ऊर्जेने, अत्यंत जोशात. स्टेजवरचा माहोल पूर्णपणे बदलून गेला. अर्ध्या कॉलेजमध्ये कुजबूज सुरू झाली. काहींनी टाळ्या वाजवल्या, काहींनी तोंड झाकलं. काहींचा एकच प्रश्न, ती हे का करत आहे? सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड झाला आणि काही तासातच तो व्हायरल झाला. कॉलेज फेस्टमध्ये मुलींचं कृत्य, संस्कृतीचा नाश, डान्स की ड्रामा, असे हेडलाईन्स येऊ लागले. नेटिझन्स 2 गटात विभागले. एक गट म्हणत होता, स्टेजवर असं करायचं होतं का? दुसरा गट म्हणत होता, तिने फक्त ओव्हर शर्ट काढलं, तेही स्टेपचा भाग होता, काय एवढं मोठं करायचं? चर्चा वाढत गेली. प्रत्येकजण अंदाज लावत होता, का केलं तिने असं? तिची चूक होती का, की हा एक डान्स मूव्ह होता? व्हिडिओ लाखो व्ह्यूज पार करतो, कमेंट्सचा पाऊस पडतो आणि मग खऱ्या घटनेचा ट्विस्ट शेवटी समोर येतो. शेवटी कॉलेज प्रशासनाने तपास केला आणि स्पष्ट केलं, त्या मुलीने काढलेला शर्ट हा साधा ओव्हर साईज कोरिओग्राफीचा भाग असलेला प्रॉप होता. डान्सच्या स्टाईलमध्ये त्या गाण्याच्या बीटवर प्रॉप काढून फेकणे हा मूव्ह आधीच ठरलेला होता. खाली तिचे योग्य परफॉर्मन्स कपडे होते. कोणतीही अयोग्य गोष्ट नव्हती, की ती कोणत्याही मर्यादेच्या बाहेर गेलेली नव्हती. म्हणूनच ती घाबरली नाही, थांबली नाही. ते सर्व फक्त परफॉर्मन्सचा एक भाग होता. पण व्हिडिओमध्ये तो क्षण थोड्या वेगळ्या अँगलने कॅप्चर झाला आणि सोशल मीडियाने संपूर्ण गोष्ट वेगळ्याच अर्थाने उचलली. थोडक्यात, जे दिसते आहे ते संपूर्ण सत्य नसतंच.